नमस्कार, मी सुचेता ढेबरी. GA चॅनलमध्ये GA प्रेमी रसिकांचं मनपूर्वक स्वागत. पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या GA कुलकर्णी यांच्या काजळमाया या कथासंग्रहातील गुलाम या कथेचं मी अभिवाचन करत आहे. आपण या कथेचा आस्वाद घ्या. कथेला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या अभिप्रायांचं स्वागत आहे. ऐकूया गुलाम कथेचा पुढचा भाग. आत कोठेतरी एक अवजड दरवाजा उघडल्याचा आवाज झाला व त्यानंतर लोखंडी साखळी जमिनीवर घरंगळली. मुसाफिराचे डोळे पुन्हा मंद झाल्यासारखे झाले, कारण कोयते घेतलेले 2 हपशी पुन्हा दिसेनासे झाले होते. पण हा आवाज क्षणभरच टिकला. ते दोघेही त्याच ठिकाणी तसेच होते, शांत, स्तब्ध, वाट पाहत. एमराने गुलामाला बाहेर आणले. त्याच्या अंगावर आसुडाचे मोठे पण आता बुजलेले व्रण होते व त्याच्या छातीवर डागल्याची अर्धचंद्राकार खूण होती. पण गुलामाचा चेहरा मात्र अद्याप रक्त प्राण भरायचा असल्याप्रमाणे निर्जीव होता. हा, तुला एक विचारायचं विसरलो. तुला गुलाम सांभाळण्याची सवय आहे ना? एमराने विचारले. तो प्रश्न ऐकताच मुसाफिराचे सारे शरीर द्वेषाने भरले. त्याने अंगरख्याची बटणं काढली व एमरापुढे छाती उघडी केली. तिच्यावर उठावदार झालेले जाड तकतकीत व्रण होते. सुरीने लांब खोलगट जखमा करून दररोज त्यांच्यात कोरडी माती भरत गेली की काही वेळानं तसल्या जाड दोरीसारख्या खुणा निर्माण होतात. तशी माती भरल्यावर ज्या वेदना सहन कराव्या लागल्या होत्या, त्यांच्या नुसत्या आठवणीने मुसाफिर इतक्या काळानंतर इतक्या अंतरावर अतिशय व्याकुळ झाला. त्याने 3 बोटे तुटलेला आपला डावा पंजा देखील एमरापुढे धरला. मी स्वतः काही काळ एका भटक्या जमातीच्या तावडीत सापडून गुलाम झालो होतो. गुलामांना कसं वागवायचं हे मी तिथं अनुभवानं शिकलो आहे, तो कडवटपणे म्हणाला. त्याशिवाय माझ्याबरोबर एक मित्र आहे. एकदा त्यानं बुजलेल्या एका उंटाची मान निव्वळ हातात धरून पिळवटली होती व उंटाचा लोळागोळा केला होता. त्या बाबतीत तू चिंता करू नकोस. आता कुबडा मध्येच खिंकाळला व आपले 2-4 उरलेले दात दाखवत म्हणाला, भविष्यकाल वर्तमान झालेला काही वेळा माणसाला पाहता येतो, पण वर्तमान भूतकाळ झालेला पाहण्यास तो बहुधा जगत नाही. तो मोठ्या समाधानाने पुन्हा हसला, रेघोट्या ओढू लागला. त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, तिकडे मान उडवत एमरा म्हणाला. आभाळात चंद्र नसताना तो जन्मला आणि पहिल्याच दिवशी त्याला उंटानं लाथ मारली. हा, तर काय सांगत होतो? या गुलामाला नेहमी तुराणी पद्धतीने बांधत जा, म्हणजे त्याला चालता खाता पिता येईल, पण धावत दूर जाता येणार नाही. आणि दोरीला एक लहान घंटा बांधायला विसरू नकोस. गुलामांच्या हालचाली सतत कानावर पडत असाव्यात. मुसाफिर जायला उठताच गुलाम एखाद्या यंत्राप्रमाणे त्याच्या मागोमाग निघाला. आपल्या जवळचे मोराच्या गळ्यासारखे निळे रत्न एमराने पाहिले नाही याचे मुसाफिराला आतल्या आत फार समाधान वाटत होते. पुन्हा एकदा तो आतड्याच्या वेटोळ्यातून सरकत दुसऱ्या वेशीपाशी आपल्या तंबूत आला. त्याचा मित्र उतावीळपणे त्याची वाटच पाहत होता. आता सूर्यास्ताला अद्याप अवकाश होता, पण उन्हाची झळ कमी होऊ लागली होती. थोडी घाई केली तर अद्याप 4-5 तासांचा प्रवास सहज होऊ शकत होता. त्याच्या मित्राने उंट तयार केले व उरलेले सामान गुलामाच्या डोक्यावर लादून ते निघाले. तोच कुबडा त्यांच्या मागोमाग आला. त्याची दाढी पंख्याप्रमाणे हलत होती व पाठ पखालीसारखी वर खाली होत होती. त्याने हस्तिदंती पेटी मुसाफिराला दिली. त्यावेळी लवून अदब दाखवताना तो वाळूत अर्धवट रुतला, पण त्या क्षणी देखील त्याचे वाळलेल्या शेंगेतील बिया वाऱ्याने हल्ल्याप्रमाणे वाटणारे हसणे ऐकू आले. त्या शुभ्र सळसळीत
निर्दय वाळूत त्यांचा प्रवास सुरू झाला. आयुष्याचा एक एक क्षण गळून ठिपकत असल्याप्रमाणे गुलामाच्या दोऱ्याची घंटा लईत किणकिणत होती. प्रत्येक दिवस उंटांच्या पावलांनी वाळवंट मोजू लागला. सूर्य आले गेले. वाळवंटातील नितळ घुमटदार रात्री चांदण्याच्या वैभवाने उघडल्या आणि मिटून गेल्या. परंतु भोवतालच्या तहानलेल्या भीषण वर्तुळाचा परीघ कमी होईना. चांबड्याच्या पिशव्यातील पाणी कमी होऊ लागताच उलट तहानेला तीव्र धार येऊ लागली आणि वाळूची झळ अंगात शिरत राहिल्यामुळे रक्तालाच आच लागली आहे असा भास होऊ लागला. मुसाफिराच्या मित्राच्या चालण्यात सैलसर भोवणलेला वेडेवाकडेपणा दिसू लागला. त्याचे उघडे हात तर वरील पापुद्रे सोलल्यामुळे झाडांच्या सालीप्रमाणे खडबडीत झाले आणि डोळे सर्व बाजूनी ताणल्यासारखे होऊन तिरळे झाले. तो बोलत असता जीभ शिशाची होऊन बसल्याप्रमाणे अवजड झाली व तो काय बोलत आहे हे समजून घेण्यासाठी मुसाफिराला अगदी जवळ जाऊन कान द्यावा लागू लागला. भोवतालचा प्रदेश अगदी सपाट होता व त्यांना वेढणारे वर्तुळ इतके स्पष्ट रेखीव होते की त्या कडेला पोहोचल्यावर आपण सरळ खाली कोसळणार असे राहून राहून मुसाफिराला वाटू लागले. अंगावरच्या साध्या ओरखड्याला तिचा स्पर्श झाला तरी आतडी तोडणारी वेदना होत असे. अशा क्षार मातीच्या देशात देखील प्रवास करत असताना अनेकदा आभाळात काळा ठिपका दिसे. पसरलेले भयाण पंख आढळत. मग वेगाने गिधाड झेप घेत असता कानावरनं वारा सरसर धावे व अनेकदा त्याची क्रूर बागदार पिवळी चोच स्पष्ट दिसे. पण या ठिकाणी मात्र एक जनावर नाही, एक पक्षी नाही, पंखांचा एक किडा देखील नाही. मुसाफिराला वाटले गिधाडाने देखील टाकलेला असला प्रदेश साऱ्या जगात दुसरीकडे आढळणार नाही. तोच त्याचा मित्र तोल सावरच थबकला व डाव्या हाताला बोट दाखवत डळमळत धावू लागला. ती बघ, नारिंगाची टेकडी, तिथे मोठा तलाव आहे, तो मोठ्याने ओरडला. मुसाफिर क्षणभर त्याच्याकडे खुळ्याप्रमाणे पाहत राहिला. नारिंगाची टेकडी येथून 1000 मैल दूर त्याच्या देशात होती. पण मित्राने दाखवलेल्या दिशेला मळकट तांबूस रंगाचा ढिगारा दिसत होता खरा. तेव्हा मुसाफिरही त्याच्या मागोमाग चालू लागला. परंतु मधल्या मृगजलाच्या आभासा पलीकडे येताच टेकडी एवढा दिसणारा ढिगारा एकदम आकसल्यासारखा झाला. तेथे टेकडी नव्हतीच. त्या ठिकाणी 2-4 उंटांचे सांगाडे पडले होते व त्यावर मळकट जीर्ण असे एक काटेरी झुडूप वाऱ्यावर उडत येऊन अडकून राहिलं होतं. त्या सांगाड्याकडे पाहताच त्याचा मित्र झपाटल्याप्रमाणे झाला व काहीतरी अर्थहीन लगद्यासारखे शब्द काढू लागला. त्याने वाळू, ऊन यांनी झगझगीत स्वच्छ झालेली हाडं गोळा करून एका बसलेल्या उंटाची आकृती तयार केली. मुसाफिर निश्चलपणे पाहत राहिला. या वेडाचारात वेळ घालवला नसता तर 4-5 मैल वाळवंट सहज मागे टाकले असते असं त्याला फार वाटू लागलं. पण तसं त्या मित्राला सांगण्याचं त्याला धैर्य होईना. आणि त्याचा मित्र तर काय, आता अंगात आल्याप्रमाणे झपाट्याने इकडून तिकडे उड्या मारत होता. तो मध्येच हर्षाने ओरडला व खाली वाकून त्याने काहीतरी बाहेर ओढून काढले. मुसाफिराने भेदून तिकडे पाहिले. वाळू हाताने खाली दडपत हसत वर येत असल्याप्रमाणे दिसणारा एक मानवी सांगाडा त्यांनी बाहेर काढला होता. खुळचट हसत मित्राने तो अर्धामुर्धा सांगाडा उंटावर बसवला व उडी मारून भोवती गोल फिरून त्याने आपले कौशल्य न्याहाळून पाहिले. दोस्ता, आम्ही परत येईपर्यंत असाच राहा, जाऊ नको कुठे, तिकडे थरथरणारे बोट रोखत तो जाड खरभरीत आवाजात म्हणाला. मुसाफिर त्याच्याजवळ गेला व त्याच्या खांद्यावर हात टाकून तो त्याला परत नेऊ लागला. झपाटा आता ओसरून गेल्यामुळे मित्रातील ताण गेला होता व मुसाफिराला त्याचे अवजड कोलमडणारे अंग सावरणे
कष्टाचं होऊ लागलं. त्याने गुलामाच्या मदतीने त्याला कसंबसं एका उंटावर बसवलं व तो त्याच्या शेजारीच खाली पाय ओढत वाळूत उडवू लागला. पण काही गेल्या त्याला सांगाड्याचा विसर पडेना. तो हाडांचा ढीग म्हणजे आपला भविष्यकाल तर नव्हे ना. त्याला एकदम वाटलं. त्याला कुबड्याच्या शब्दांची आठवण झाली व अंगात वीज झळकल्याप्रमाणे तो चमकला. तिसरा भाग संपला. आता त्या मित्राचं काय होणार आणि मुसाफिराचं भविष्य काय ऐकूया कथेच्या पुढच्या म्हणजे चौथ्या भागात. धन्यवाद.